आखाती देशातील युद्धाचा परिणाम जो आहे तो आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणवताना पाहायला मिळतो। कारण मागील अनेक दिवसांपासून ही युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते। जर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर याचा परिणाम जो आहे तो जाणवलेला दिसतो। या कुडाळमध्ये आहोत आणि कुडाळमध्ये ही सध्याची परिस्थिती ज्या ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल संपले आहे, तर काही ठिकाणी डिझेल संपलेलं असतं, तर काही ठिकाणी पेट्रोल संपलेलं असतं। अशी सध्या परिस्थिती आहे ती सध्या सिंधुदुर्गात आहे। आणि कुडाळमध्ये, कणकवलीमध्ये, त्याचप्रमाणे सावंतवाडीमध्ये जे हायवेची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी देखील पेट्रोल पंपांवर लांबच रांगा आहेत। ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी काहीच नाही अशी परिस्थिती। तर दुसरीकडे या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की पेट्रोल पंपावर पेट्रोल जे आहे ते संपलेलं आहे। नेमक्या पेट्रोल पंप धारक जे आहेत, जे इथे परवाना धारक आहेत, त्यांना कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, काय सांगाल सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती पेट्रोल परीक्षांचा कालावधी संपल्यामुळे जिल्ह्यातील टुरिस्ट मुवमेंट बऱ्याच प्रमाणात वाढली आहे। तसेच या कालावधीमध्ये क्रशर व्यावसायिक, चिरेखाण व्यावसायिक, आंबा व्यावसायिक यांना देखील मुबलक प्रमाणात डिझेल लागतं। त्यामुळे ती पण अचानक डिझेलची आवक वाढल्यामुळे थोडंसं लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन झाली की यापुढे पेट्रोल डिझेल मिळणार नाही। त्यामुळे लोक थोडंसं साठा करायला लागले। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उद्भवल्या आहेत। त्यामुळे ग्राहकांना एकच विनंती आहे की लोकांनी पॅनिक होऊ नये। जिल्हा प्रशासन आणि ऑइल कंपन्यांकडून पूर्णपणे सहकार्य मिळत आहे। त्यामुळे लोकांनी सुरळीतपणे आपल्याला पेट्रोल डिझेल मिळणार आहे याची दक्षता घ्यावी। जर पाहिलं तर सध्या स्थितीला सिंधुदुर्ग जिल्हा तो पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटन जिल्ह्यात हजारो लाखो पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात, पर्यटनासाठी येत असतात। त्याचप्रमाणे जे खाणीचे व्यवसाय आहेत हे देखील आता सध्या सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर भाऊ गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम जो आहे तो सध्या स्थितीला पाहायला मिळतो। आणि दुसरं कारण जे आहे ते म्हणजे सोशल मीडियावर होत असलेली चर्चा, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सद्यस्थितीला फिरणारे मेसेज, यामुळे कुठेतरी पेट्रोल पंपावर स्टॉक करण्याची पद्धत जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। भविष्यात आपल्याला पेट्रोल मिळेल की न मिळेल याचं जाणीव जी आहे ती लक्षात घेता वाहन चालक जे आहेत ते सध्या पेट्रोल पंपावर लाईन गर्दी करताना पाहायला मिळतात। मात्र सद्यस्थितीला पेट्रोलचा आवक जरी कमी असली तरी देखील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा जो आहे तो मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळेल आणि कोणीही पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, आपल्याला हवं तेवढंच पेट्रोल डिझेल घ्यावं असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं पाहायला मिळतं। LS मराठी।